पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात। काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत टोल नाक्यांवर होणारी अतिरिक्त वसुली आणि नियमांची मोडतोड याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली होती। मात्र अजूनही टोल नाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असून आज याचा अनुभव स्वतः राज ठाकरे यांनाच खालापूर येथील टोल नाक्यावर आला। या प्रकारामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। पिंपरीमधील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे येत असलेले राज ठाकरे खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असल्याने अडकले। तसंच या वाहनातून कोंडीत एका रुग्णवाहिकाही अडकली होती। टोल नाक्यावर वाहनांची रांग येल्लो लाईनच्या बाहेर गेल्यानंतर वाहने टोल न घेता सोडली जावीत असा नियम आहे। मात्र आज खालापूर टोल नाक्यावर वाहनांची भली मोठी रांग लागल्यानंतरही टोल वसुली सुरूच होती। त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या। तसंच यावेळी राज यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांना दमही दिला। यापुढे मला असला प्रकार दिसला तर याद राखा असं राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील अधिकाऱ्याला बजावलं। राज यांनीच पुढाकार घेऊन टोल नाक्यावरील वाहने सोडल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला। दरम्यान थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आणि प्रत्यक्ष भेट घेऊनही टोल नाक्यावर नियम पाळले जात नसल्याने आगामी काळात राज ठाकरे हे पुन्हा एकदा टोल विरोधात आक्रमक आंदोलन उभे करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।